नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेबद्दल माहिती, म्हणजेच की इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम IGNOP याबद्दल माहिती। मित्रांनो, ही भारत सरकारद्वारे सुरू केलेली एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे। मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश वयोवृद्ध आणि गरीब व्यक्तींना निवृत्ती वेतन देऊन त्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे आहे, ज्यामुळे त्यांना वृद्धापकाळात जीवन जगण्यासाठी आधार मिळू शकतो। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये नेमके काय आहेत, तर उद्देश बघूयात। वयोवृद्ध व्यक्तींना वृद्धापकाळात आर्थिक सहाय्य देणे, गरीब, एकल आणि वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात सुरक्षितता आणि सन्मान देणे। योजनेचा उद्देश आहे वृद्ध व्यक्तींचे सामाजिक आणि आर्थिक समावेश सुनिश्चित करणे। यामध्ये लाभार्थी काय अशा पद्धतीने असू शकतात। या योजनेचा लाभ मुख्यतः वयोवृद्ध व्यक्तींना होतो ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असतं। लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती गरीब रेषेखाली असते, म्हणजेच की BPL खाली असावी। लाभार्थ्यांची व्यक्ती भारतीयाचा नागरिक असावा। काही राज्यांमध्ये या योजनेचा लाभ 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्तींना आणि इतर काही ठराविक अटीनुसार दिले जातात। वेतनाची रक्कम नेमकी किती असते, तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति महिना एक निश्चित रक्कम देण्यात येते। सामान्यतः रक्कम 300 ते 1000 दरमहा असू शकते, जी राज्य सरकारच्या धोरणानुसार बदलू शकते। काही राज्यांमध्ये या रकमेची वाढ किंवा बदल होऊ शकतो आणि राज्य सरकारनुसार वेगवेगळ्या लाभार्थ्यांसाठी वेगवेगळी रक्कम निश्चित केली जात असते। यामध्ये पात्रता काय आहे, वयोवृद्ध व्यक्तीचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे। पात्र व्यक्ती गरीब असावे, म्हणजे त्यांचे कुटुंब गरीब रेषेखाली BPL असावे। लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे राज्य सरकारच्या सामाजिक कल्याण विभागानुसार तपासणी केलं जातं। काही राज्यांमध्ये पात्रतेसाठी इतर अटी असू शकतात, जसे की आधार कार्ड, रेशन कार्ड इत्यादी। यात अर्जाची प्रक्रिया कशी असते, योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोवृद्ध व्यक्तींना सामाजिक कल्याण विभाग आणि किंवा पंचायत कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा लागतो। अर्ज करताना संबंधित कागदपत्रे जसे की वयोमर्यादा प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, बँक खात्याची माहिती इत्यादी सादर करणे आवश्यक असते। अर्ज सादर केल्यानंतर पात्रतेची तपासणी केली जाते आणि योग्य ठरल्यास निवृत्ती वेतन मिळण्यासाठी लाभार्थ्यांना संपर्क प्रमाणपत्र दिले जाते। यात सुधारणा काय, तर या योजनेचे नियम आणि अटी वेळोवेळी सुधारण्यात येतात आणि त्यात राज्याच्या गरजा आणि परिस्थितीप्रमाणे बदल होऊ शकतात। काही राज्यांमध्ये रकमेच्या संदर्भात बदल आणि अटी सुद्धा लागू होऊ शकतात। इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे, जी वयोवृद्ध आणि गरीब व्यक्तींना वृद्धापकाळात आर्थिक मदत पुरवते। त्यामुळे त्यांच्या जीवनात सुधारणा होते आणि वृद्ध व्यक्तींना त्यांच्या बायोलॉजिकल आणि सामाजिक जीवनात सन्मान मिळतो। या योजनेतून गरीब वयोवृद्ध व्यक्तींना स्वतंत्र जीवन जगण्याची महत्त्वाची मदत मिळते। मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमचं जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील।